त्या मसुद्याला आणि तो आता आम्ही घेऊन आम्ही मान्य जरंगे पाटलांना भेटणार आहोत आणि त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की काही सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. भेटीला गेलं होतं अचानक स्वतः तुम्ही भेटायला का जात आहात? नाही, असं आहे की उपसमितीचे वतीनेच न्यायमूर्ती शिंदे साहेब जाऊन आले होते. त्याच्यातून उपस केलेले मुद्दे शेवटी उपसमिती जी आहेत ही मंत्रिमंडळानं एम्पॉवर केलेली समिती आहे. शेवटी निर्णय समितीला घ्यायचे होते आणि म्हणून न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीने ज्या गेल्यानंतर चर्चा केल्यानंतर जे मुद्दे उपस्थित झाले आहेत त्याच्यावर समितीने गेले 2-3 दिवस मग कायदेशीर मत घेतलं. ॲडव्होकेट शिंदे साहेबांचं मत परत त्याच्यावर त्यांचीही चर्चा केली. माननीय ॲडव्होकेट जनरल साहेबांच्यावर आम्ही चर्चा केली विस्तारानं आणि मग आता तो त्या ज्या कायद्याच्या चौकटीत बसणारा जो प्रस्ताव होता या संदर्भात आपण तयार केलेला आहे. पण तुम्ही स्वतः आता जाणार आहात त्यानंतर देखील कोण शिष्टमंडळात असणार आहे आता तुम्ही जर भेटीला जाणार असाल? आता माझ्या समेत आमचे समिती सदस्य शिवेंद्रराजे भोसले साहेब आहेत, माननीय जयकुमारजी आहेत, गोरे आहेत, माणिकराव कोकटे साहेब ते जॉईन होत आहेत आम्हाला. कारण आता हे सगळ्या अचानक घडामोडी सगळ्या घडल्या आहेत. बाकी मात्र सगळे सन्माननीय मंत्रिमंडळातील सदस्य या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेच आहेत. गेले 2-3 दिवस काही होते, काही ऑनलाईन होते, पण या सगळ्या चर्चेमध्ये त्यांचा सहभाग होता आणि आमच्या विभागाचे सगळे मग सामाजिक न्याय विभागाचे सचिव किंवा आमच्या विभागाचे सचिव जे म्हणजे उपसमितीचे सदस्य सचिव आहेत ते मग वेगवेगळ्या विभागाचे जे अधिकारी त्या समितीचा आपण घेतलेले आहेत ते सगळेच त्या ठिकाणी हजर राहतील. तुम्ही गेल्यानंतर मागे घ्यावं म्हणून मसुद्यात नेमकं काय दिलेलं आहे? नाही, मला वाटतं आपण ती चर्चा आता करण्यापेक्षा एकदा आम्हाला त्यांच्याशी चर्चा करू दे. मला वाटतं ती चर्चा झाल्याच्या नंतर मग तो प्रसिद्ध तो पब्लिक डोमेनमध्ये येणारच आहे. परंतु आम्हाला विश्वास आहे की शासनाच्या या भूमिकेमुळं मान्य जरंगे पाटील समाधानी होतील अशी आमची अपेक्षा आहे. गंभीर गुन्हे दाखल नसलेल्या मराठा युवकांवरती जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये जे गंभीर गुन्हे दाखल नसलेल्या युवकांवरचे केसेस जे आहेत त्या मागे घेतल्या जातील असं काही मसुद्यामध्ये मेन्शन केलंय का? या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका शासनानं मांडलेली आहे. म्हणून त्या मसुद्यामध्ये मग ते गुन्हे मागे घ्यायचा प्रश्न असेल, त्या मृत नातेवाईक मृत आंदोलक जे आहेत त्यांच्या मुलांना पाल्यांना नोकरी द्यायचा प्रश्न असेल, हे सगळे विषय आपण ॲड्रेस केलेले. जरांगेकडून कोणी येत नव्हतं, शिष्टमंडळ येत नव्हतं, त्यांच्यामुळे प्रतिसाद येत नव्हता. आज यापूर्वी म्हणजे जाब पाठवण्यात आलाय, तुम्ही जाण्याआधी त्यांच्याकडून कोणी आलं होतं का? त्यांनी बाजू ऐकून घेतली का? कारण वारंवार असं होतं की त्यांच्याकडून कोणी येत नाही असं सरकारचं वारंवार म्हणणं. त्यांच्याशी चर्चा झाली नाही, पण त्यांच्या ज्या मागण्या आल्या होत्या आमच्यासमोर पहिलं निवेदन आलं, नंतर न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांचे मुद्दे समोर आले. पण त्या कायद्याच्या प्रक्रियेमध्ये शेवटी बसले पाहिजे. आता आपण ताबडतोब काही निर्णय करून जाणं, उद्या त्या कायद्याच्या कसोटीला जर आपण टिकलो नाही तर ते मराठा बांधवांच्या त्यांच्याशी विश्वासघात केल्यासारखं होतं. सर, याला लागूनच प्रश्न जो ड्राफ्ट पाठवलाय त्यात मान्य झाल्या, त्याचा जरांगेने स्वीकारला, त्या 100% कायद्यात चौकटीत सगळं बसेल काय विश्वास? म्हणून तर वेळ गेला ना. कायद्यात चौकटीत बसावेत आणि त्या कसोटीमध्ये टिकाव्यात म्हणून तेवढा वेळ गेला. त्यांच्या मागण्यांचा अंतर्भाव त्यात केलेला आहे. अगोदर गेले होते सर, आगे की प्रक्रिया क्या होगी? नहीं, अभी उन्होंने जो पिटिशन दिया था सरकार को, उसके तहत हमारे समिति ने न्यायमूर्ति शिंदे जी को वहाँ भेजा था. उनसे भी काफ़ी विस्तारित चर्चा हुई और जो मुद्दे सामने आए हैं उसके ऊपर काफ़ी गौर किया समिति ने. हमारी उपरी समिति ने गेले 2-3 दिन से काफ़ी पहल की, यानी जो जुडिशरी एंगल से भी देखा है. एडवोकेट जनरल भी हमारे साथ उसमें 2 दिन लगातार हमारे साथ बैठे थे और ये पूरा एक मसूदा उसमें अभी तैयार होकर आया है. लेकिन पहले चर्चा नहीं हुई थी जरांगे पाटिल और सरकार के बीच में. ये पहला शायद अनुभव होगा कि आप जरांगे पाटिल से मिलने जा रहे हैं. नहीं, मुझे हमारा विश्वास, मुझे पूरा विश्वास है कि अतिशय सकारात्मक दृष्टि से सरकार ने ये इस मामले में पहल की है. और
इसमें स्वीकारेंगे। सर आखिरी सवाल, डेलीगेशन में कौन कौन होगा, मिलने कौन कौन जा रहा है? अभी मैं मेरे साथ हमारे मंत्रिमंडल के जो सदस्य हैं, शिवेंद्र राजे भोसले जी हैं, माननीय जय कुमार जी, हमारे विश्व विधायक माननीय राणा जगदीश सिंह हैं, मानिकराव जी आए थे मुंबई में। ये अचानक इतनी हलचल हो गई कि सबको बुलाना ठीक, लेकिन आज भी सुबह हमारी जो मीटिंग में सब हमारे मंत्रिमंडल के सहयोगी ऑनलाइन मौजूद उपस्थित थे और सबका एक मैं खुशी इस बात की कि एक सर्वसम्मति से इसको भी उसको हमने मंजूरी दी है। सर ड्राफ्ट में कंटेंट क्या रहेगा, उसके बारे में क्या कहेंगे? तो अभी ड्राफ्ट उनको देने के बाद तो आपके सामने कहा जाएगा। क्या हुआ कि प्रतिनिधिमंडल आप लोगों ने भेजा लेकिन आपको भी जाना पड़ रहा है? नहीं, ऐसा कि मैं उप समिति का मैं अध्यक्ष हूँ और उसमें हमारी कोई प्रतिष्ठा नहीं है। जो मांगे मराठा आंदोलन ने रखे उसके ऊपर तो मेरा कोई प्रतिष्ठा का प्रश्न मैं नहीं कर रहा हूँ। अंतिम में लोग अपने अधिकार के लिए लोग आंदोलन कर रहे हैं, तो उनको उनके सामने जाना है और उनसे बात करना है, तो मैं तो समझता हूँ कि तो हमारा कर्तव्य बनता है। सर जो प्रोटेस्ट के दौरान जो केसेस रिॲक्शनाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे